महाराष्ट्र आरोग्य विभाग DHS आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय DMER यांच्या अंतर्गत अधिपरिचारिका स्टाफ नर्स पदासाठी आवश्यक असणाऱ्या सविस्तर पात्रता आणि अटी खालीलप्रमाणे आहेत. शैक्षणिक पात्रता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन. नर्सिंग स्टाफसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून खालीलपैकी एक पदवी किंवा पदविका असणे अनिवार्य आहे. GNM जनरल नर्सिंग अँड मिडविफरी 3.5 वर्षांचा डिप्लोमा कोर्स. BSc नर्सिंग 4 वर्षांची पदवी. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग GNM नंतर केलेली 2 वर्षांची पदवी. 2. अनिवार्य नोंदणी. रजिस्ट्रेशन. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल MNC उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे वैध नोंदणी असणे बंधनकारक आहे. जर नोंदणी संपली असेल तर ती नूतनीकरण रिन्यू केलेली असावी. इतर राज्यातील उमेदवारांना महाराष्ट्र कौन्सिलमध्ये नोंदणी ट्रान्स्फर करणे आवश्यक असते. 3. भाषेची अट. लँग्वेज रिक्वायरमेंट. मराठी भाषा 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर नसेल तर निवडीनंतर ठराविक काळात सरकारी मराठी भाषा परीक्षा ॲडहॉक बोर्ड एक्झाम उत्तीर्ण करावी लागते. 4. वयोमर्यादा. एज लिमिट. खुल्या प्रवर्गासाठी जनरल 18 ते 38 वर्षे. राखीव प्रवर्गासाठी SC ST OBC EWS 43 वर्षांपर्यंत 5 वर्षांची शिथिलता. प्रकल्पग्रस्त अपंग माजी सैनिक शासनाच्या नियमानुसार अधिक सवलत. 5. आवश्यक प्रमाणपत्रे. अदर सर्टिफिकेट्स. MSCIT महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार संगणक अर्हता MSCIT प्रमाणपत्र आवश्यक असते. काही वेळा नियुक्तीनंतर 2 वर्षांच्या आत मिळवण्याची मुभा असते. अधिवास प्रमाणपत्र. डॉमिसाइल सर्टिफिकेट. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र व वैधता. कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी राखीव प्रवर्गासाठी. नॉन क्रीमी लेयर SC ST सोडून इतर आरक्षित प्रवर्गांसाठी. 6. निवड प्रक्रिया. सिलेक्शन प्रोसेस. बहुतेक सरकारी भरतीमध्ये जसे की DMER किंवा DHS खालीलप्रमाणे प्रक्रिया असते. लेखी परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT यामध्ये 100 प्रश्न असतात. 80 प्रश्न नर्सिंग विषयावर आधारित टेक्निकल. 20 प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता नॉन टेक्निकल. कागदपत्र पडताळणी. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यावर सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते. महत्त्वाची टीप. सध्या 2026 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कंत्राटी कॉन्ट्रॅक्च्युअल भरती देखील मोठ्या प्रमाणावर निघत आहे. यासाठी निवड प्रक्रिया काही वेळा फक्त गुणांच्या मेरिट आधारावर किंवा थेट मुलाखतीद्वारे होते.